मित्रांनो, ओपिनियन पोल ओपिनियन पोल ओपिनियन पोल व ओपिनियन पोल म्हणजे नक्की काय हे व्हिडिओच्या शेवटी सांगतो। परंतु लोकसभा 2024 ची निवडणूक ही काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होत आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत आणि या 48 जागांसाठी 5 टप्प्यामध्ये मतदान होत आहे आणि या सर्व निवडणुकीच्या बाबत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या समजाप्रमाणे विश्लेषण करत आहे, अंदाज वर्तवत आहे। कोणता पक्ष आघाडीवर राहणार, कोणता पक्ष पिछाडीवर राहणार हे सर्व मतांतर सर्वजण मांडत आहेत आणि मग अनेक जण जनतेमध्ये जाऊन सर्वे करत आहेत। परंतु या व्हिडिओमधून मला तुमच्या सगळ्यांकडून सर्वे करायचा आहे। या व्हिडिओमध्ये माझे महत्त्वाचे फक्त 2च मुद्दे आहेत जे तुमच्या समोर मी मांडणार आहे। मग त्यामध्ये मी सुरुवातीला म्हणालो ओपिनियन पोल, तर पहिलं काम त्यामध्ये तुम्हाला असं करायचं आहे की इथं या व्हिडिओ खाली तुम्हाला कमेंट करायची आहे की तुमचा लोकसभा मतदारसंघ कोणता आणि तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार विजयी होऊ शकतो। खूप सोपं काम आहे। जो कोणी व्हिडिओ पाहिल त्यांनी फक्त एक कमेंट करायची आहे, तुमचा लोकसभा मतदारसंघ कोणता आणि त्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो। आणि मग अनेक कमेंट जेव्हा येतील तेव्हा त्यावर मी काही दिवसानंतर एक व्हिडिओ बनवणार आहे जे तुमच्या नावासहित असेल आणि ओपिनियन पोल असेल। मग यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते शेवटी सांगतो। परंतु मागील काही दिवसांपासून मी व्हिडिओ बनवत आहे, माझ्या वाणीला थोडीशी धार आणण्याचा मी प्रयत्न करत आहे। मधल्या काळामध्ये अनेक दिवस मी व्हिडिओ बनवत नव्हतो, नक्की का बनवत नव्हतो त्याचं कारण देखील अनेकांनी विचारलेलं आहे, तर ते देखील काही दिवसांनी सांगणार आहे। परंतु मग आता जर या लढाईमध्ये मी उतरलेलो आहे आणि तुम्ही देखील व्ह्यूअर म्हणून, कमेंट करणारे म्हणून, सबस्क्राईब करणारे म्हणून, लाईक करणारे म्हणून जर या लढाईमध्ये उतरलेला असाल तर माझं असं मत आहे की तुम्ही देखील पूर्ण ताकदीनिशी उतरलं पाहिजे। आणि मग ताकद नक्की कशी लावायची, ताकद नक्की कशी दाखवायची, तर मला तुमच्याकडून या चॅनलवर भरपूर सबस्क्राईब मिळणं आवश्यक आहे असं माझं मत आहे। आणि सबस्क्राईब एवढे करा, एवढे करा, एवढे करा की टरबूजची तर फाटली पाहिजेत, परंतु फेकूची सुद्धा फाटली पाहिजे आणि तडीपारची सुद्धा फाटली पाहिजे। मग टरबूज कोण, फेकू कोण, तडीपार कोण हे माझ्या अन्य व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण ऐकत असतात। परंतु जेव्हा मग मी अशी भाषा वापरतो तेव्हा खरं तर ही आपली लढाई ही भाजपच्या विरोधात नाहीच आहे। आपली ही जी लढाई आहे ही हुकुमशाहीच्या विरोधात असलेली, आपण लोकशाही मानणारी माणसं आहोत आणि मग ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधातली आहे। ही लढाई संविधान न मानणाऱ्या लोकांच्या विरोधातली आहे। ही लढाई अंबानी, अदानी अशा मोजक्या लोकांना श्रीमंत करणाऱ्या सरकारच्या विरोधातील लढाई आहे। ही लढाई सातत्याने खोटं बोलणाऱ्या लोकांच्या विरोधातली लढाई आहे। ही लढाई 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ, शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, 100 स्मार्ट सिटी करू, डॉलर आणि रुपयाची किंमत सारखी करू, महागाई कमी करू, अशी खोटी आश्वासनं देऊन पुन्हा पुन्हा जनतेला काही समजतच नाही असं समजणाऱ्या नालायक सत्तेमध्ये बसलेल्या लोकांच्या विरोधातील ही लढाई आहे। आणि मग या लढाईला धार आणण्यासाठी तुम्हाला एक कमेंट करायची आहे, तुमचा अंदाज मांडून। आणि दुसरं काम तुम्हाला हे करायचं आहे की या चॅनलवर एवढे सबस्क्रायबर करा, एवढे सबस्क्रायबर करा की टरबूज, फेकू आणि तडीपारची फाटली पाहिजे। सध्या आपण 100K इतकं आहोत, लवकरच तुम्ही 200K इतकं कराल अशी मला खात्री आहे। तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो। आजच्या पुरतं एवढंच थांबतो। धन्यवाद।